1 वर्ष झाले. 164 मृत्यू, 311 जखमी. अनेक आश्वासनं घोषणा करण्यात आली, पण ह्या वर्षाचा जर सारांश म्हणायचं असेल तसं म्हणता येणार वर्ष गायबांचे. ज्या घोषणा केल्या त्याची पूर्तता गायब, मदत गायब, आणखी पुढे वर्णन करणार. विक्टिम पण गायब, जे पीडित आहे तेही गायब झाले यादीतून. मदत गायब झाली. पेट्रोल पंप देण्याच्या घोषणा झाल्या, त्या पेट्रोल पंप गायब. बुलेट प्रूफ जॅकेट गायब, त्याच्या फायली गायब. पीडितांचे पुनर्वसन गायब. वर्ष गायबचे आणि पुनर्वसनाचे अहवाल पण गायब. आणि माननीय अध्यक्ष महोदय सांगतायत की पीडितांचे पुनर्वसन बाजूला राहिले, पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांना घरी पाठवले होते. त्या विलासराव देशमुख आणि RR पाटीलचं मात्र पुनर्वसन झाले. आज एका वर्तमानपत्रात खूप सुंदर लेख आला. सकाळमध्ये त्या लेखकाने लिहिला आहे, मुंबईकर दहशतवादी हल्ल्यात आल्याच्या घटनेला 1 वर्ष होत आले. कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी हुतात्मा झाले. सामान्यांची रंगबिरंगी पण साधी स्वप्ने क्षणार्धात रक्ताने लाल झाली. मात्र वर्षभरानंतर आजही सर्वसामान्यांच्या सुरक्षेची स्थिती काय आहे? दहशतवादाचा हिंद्र धुमाकूळाने थरथरलेल्या रेल्वे स्थानकावर कडेकोट सुरक्षा आहे. सागरी किनाऱ्यावरील सुरक्षा आहे. पीडितांना मदत मिळाली आहे. पुनर्वसन झालं आहे. शहीदांचे सन्मान झाले आहे. आश्वासने पूर्ण झाली. सगळ्यांची उत्तर आहे नाही. कविता करकरेत एक वाक्य दिलं आहे, या देशात ATS सुरक्षित राहू शकत नाही, तिथे सामान्यांचे काय. कालपासून एक नवीन नाटक सुरू झालंय. माननीय नाथाभाऊ, मदत बाजूला राहिली. इन्व्हेस्टिगेशन 1 वर्ष हे शासन मोठ्या मोठ्या बाता करतात. काय केलं इन्व्हेस्टिगेशन मध्ये? कोर्टात खटला चालू आहे. फक्त कसा त्या उमळेंनी त्याच्यामुळे त्या शहीदामुळे पकडले गेले तेवढंच कसा. याच्या मागे खरा सूत्रधार वर्षभर मुंबई महाराष्ट्र पोलीस केंद्र सरकार शोधू नाही शकली. कोणी शोधून काढलं? FBI ने. रियल ब्रेन बिहाइंड इज हेडली. आणि आता कळलं की यांना पैसे कुठून मिळाले होते? इटली भरून. करते का हे सरकार? आणि दुसऱ्या बाजूला मदतीचा बाता करतात. आणि अवस्था काय आहे? मदतीचा चेक वटेना आणि नोकरी मिळेना. हा 6 लाखाचा चेक 3 लाखाचा चेक देण्यात आला. आणि तो चेक या बँकेने लिहिलाय की तो चेक दिला गेला, तो चेक वटलाच नाही. केंद्र सरकारचा 3 लाखाचा चेक अवधही सहकारी बँकेने लिहिलाय. भूषण चंदूलाल तांडेल. चंदूलाल तांडेल हे मृत पावले. त्याचा मुलांनी पत्र दिलंय की मला 3 लाखाचा चेक दिला गेला, तो चेक बाउन्स झाला. दुसरा एक विक्टिम आहे, त्याला नोकरीचे आश्वासन देण्यात आलं. 1 वर्ष झालं, अजूनपर्यंत त्याला नोकरी मिळाली नाही. शरम वाटते, लाज वाटते की महाराष्ट्र सरकारने, आपण इथले जे जिल्हाध्यक्ष आहे दीनानाथ तिवारी, ते आपली एक याचिका लढतायत मानव अधिकार आयोगात. त्यात महाराष्ट्र सरकारने गेल्या आठवड्यात एक एफिडेव्हिट फाईल केलं. स्टेटस रिपोर्ट मदत कुठपर्यंत मिळाली. मी फक्त एक आकडा वाचून दाखवतोय. यात लिहिलंय, आउट ऑफ टोटल 403 केसेस
have been sent to Prime Minister office. Only 118 cases check have been sent by PMO. 4 ते 3 पैकी 1 वर्षानंतर पंतप्रधान कार्यालयाने फक्त 118 लोकांना चेक दिले. दुसरी केंद्र सरकारची एक योजना आहे गृह खात्याची, त्यात त्यांनी लिहिलंय की आउट ऑफ 403 एलिजिबल ओनली 98 प्रपोजल्स have been cleared by the Home Ministry Government of India. फक्त इथे थांबत नाही, या एफिडेव्हिट मध्ये पुढे लिहिलंय की महाराष्ट्र सरकारने अजूनपर्यंत 197 लोकांचे केसेस कॉम्पेन्सेशनचे केंद्र सरकारला पाठवलेच नाही. आम्ही पंतप्रधान कार्यालय, केंद्र सरकार, राज्य सरकार, कलेक्टर सगळ्यांकडून याद्या घेतल्या आणि त्यांना सांगितलं अजून 20 लोकांचे आपण प्रकरण का नाही पाठवली. तर त्यांनी एफिडेव्हिट मध्ये पुढे लिहिलंय कि in remaining 20 cases addresses are not traceable. मी इथे माननीय खासदार आणि आमदार उपस्थित आहे, त्यांना विनंती करणार आहे, याच्यात पण एवढा मोठा भ्रष्टाचार झालाय. महाराष्ट्र सरकारने सांगितलं की आम्ही चेक दिले, चेक बँकेत म्हटले गेले. आता केंद्र सरकारने सांगितलं बाबा त्या 20 लोकांना आम्हाला चेक द्यायचा आहे, पत्ते द्या. आता महाराष्ट्र सरकार म्हणते की आम्ही त्यांना चेक दिले, चेक वटले गेले, त्यांनी जे पत्ते दिले होते त्या पत्त्यावर कोणीच नाही आहे. यात पण एवढा मोठा भ्रष्टाचार. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपण हा विषय हातात घेतलाय. 1 वर्ष पूर्ण होत आलाय, त्या पीडितांची जर व्यथा ऐकणार ना, डोळ्यात पाणी येणार. हो, तो जगन बोकारे 35 वर्षाचा, गोळ्या लागले, 15 दिवसात जे हॉस्पिटलने घरी पाठवायचा ऑर्डर दिला, बॉम्बे हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतोय. पूर्ण पाय, उजवा पाय वर पासून खालपर्यंत प्लास्टर मध्ये आहे, नोकरीला जाऊ शकत नाही. आणि मदत किती दिली? 1.5 लाख. आतापर्यंत खर्च झाला मेडिकल ट्रीटमेंटला 5.5 लाख. अजून त्याचे 3 ऑपरेशन करायचे आहेत. सरकार करणार नाही, समाजच्या वतीने, भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही त्याचं ऑपरेशन करून देणार आहोत. अशी मी आपल्याला अनेक प्रकरणं वाचून दाखवू शकतो. भरत नवादिया, भूषण पांडे, लालजी पांडे, हात पूर्ण अजूनही हातात घेऊन फिरावं लागतंय. अजून 2 ऑपरेशन बाकी आहेत. सरकारने हात वर केले. एवढं जाऊ द्या, या शहीदांची अवहेलना कसं करता. 22 लाख रुपये खर्च केले त्या कार्यक्रमासाठी, ऍडव्हर्टाइजमेंट दिल्या, मोठा सोहळा, मोठे मोठे मंत्री आले, मुख्यमंत्री आले, शहीदांना पेट्रोल पंपचे कागद दिले, चाव्या दिल्या, कविता करकरेच्या हातात पेट्रोल पंपचा चाव्या दिल्या, मोठे फोटो टीव्हीवर, मोठे कार्यक्रम. आणि आजपर्यंत करकरे असो, कामले असो, साळसकर परिवारांना अजूनपर्यंत पेट्रोल पंप त्यांच्या नावाने करण्यात आलेला नाही आहे. आणि त्याच्यावरती एक पत्र दिलं की पेट्रोल पंप तुम्हाला नाही देणार, तुम्हाला 25,000 रुपये महानगर घेत दर महिन्याला 25,000 रुपये रिम्युनरेशनचा चेक पाठवून देणार. आर पाटील, जयंत पाटील मुख्यमंत्री, विधानसभेत त्यांनी घोषणा केली की शहीदांच्या पालकांना आम्ही 5 लाख रुपये देऊ. फक्त घोषणा, इन्शुरन्स पेमेंट केलं नाही. 25 लाखाचं एक ग्रेच्या घोषित केलं आणि त्यातला या नालायक सरकारने 13 लाख रुपये त्यांना वर्कमॅन कॉम्पेन्सेशन जे मिळाले असते तेही कापून घेतले. आणि म्हणून मित्रांनो, अजून अनेक मी किस्से सांगू शकतो. हे 11 नोव्हेंबर 2009चं मुंबई कलेक्टरचं पत्र, आणि त्यांनी लिहिलंय, मिस्टर किरीट सोमय्या, आम्ही केंद्र सरकारकडे अतिरिक्त 18 प्रस्ताव पाठवित आहे. 1 वर्षानंतर प्रस्ताव पाठवले जातात. राज्य सरकारच्या मदतीची जी परिस्थिती आहे, रेल्वेने सांगितलं 1 ते 64 लोकांना नोकऱ्या द्यायच्या होत्या, अजूनपर्यंत फक्त 32 लोकांचीच नोकरी मंजूर झालेली आहे. असे अनेक पत्र आहेत, महिलांचे, विधवांचे, त्यांच्या मुलांचे. माननीय अध्यक्ष महोदय, मी शेवटी आपल्याला प्रार्थना एवढीच करणार आहे की खूप मदत झालेली आहे. 26 तारखेला 1 वर्ष पूर्ण होत आहे. भारतीय जनता पार्टीच्या वतीने हा विषय आपण हातात घेतलाय. मुंबई भाजपने या निमित्ताने 26 तारखेला अनेक मोठे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत.
आपण पण महाराष्ट्रात 26 तारखेला शहीद दिवस पाळावा, दृढता दिवस, निर्धार दिवस. त्या दिवशी संबंध महाराष्ट्रात खालपासून वरपर्यंत प्रत्येक कार्यकर्त्यांनी त्या शहीदांना श्रद्धांजली देण्याचा कार्यक्रमात उपस्थित राहिलं पाहिजे. आपापल्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करा, मेळावे, निर्धार दिवस, निर्धार मेळावा, श्रद्धांजली, रक्तदान, आपल्याला जो योग्य वाटतं तसा प्रकारचा कार्यक्रम आपण आयोजित केला पाहिजे. माननीय अध्यक्षांची सूचना आहे, आपण एक प्रतिज्ञा हे आपल्याला देत आहोत, अशी प्रतिज्ञा त्या दिवशी घ्यावी. आपण आतापर्यंत अनेक कार्यक्रम घेतलेत. आता राष्ट्रीय मानव अधिकार आयोगात पण आपण एक याचिका दाखल केलेली आहे. उद्या आपण या जे विक्टिम्स आहेत, जे पीडित आहेत, त्यांचा मेळावा उद्या संध्याकाळी 6 वाजता आयोजित केलेला आहे. 24 तारखेला आपण परत मंत्रालयात या निमित्ताने जाणार आहोत. 25 तारखेला माननीय बाळासाहेब आपटे, प्रकाश जावडेकर, त्याआधी खासदार, राष्ट्रपतींना 25 तारखेला जाऊन भेटणार आहोत. आणि 26 तारखेला मुंबई भाजपचे अध्यक्ष गोपाल शेट्टी आणि मी हे यांनी आश्वासनाची पूर्तता केली नाही, म्हणून 26 तारखेला मंत्रालयात आम्ही 1 दिवसाचा लाक्षणिक उपोषण करणार आहोत. मी आपल्याला विनंती एवढीच करतो की शहीदांचा अवमान झालेला आहे आणि पीडितांची व्यथा हे आपण लोकांपुढे मांडावी. धन्यवाद.